जिल्हा परिषद शाळेत. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जे आहे ते तालुक्याच्या गावाला प्रताप विद्या मंदिरच्या पुढे इथं झालं. त्यानंतर मी पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे इथून केलेलं आहे आणि पदव्युत्तर पदवी माझी नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल इथून झालेली आहे. त्यानंतर मी 2018 नंतर UPSCची तयारी करत होतो. 2020ला माझं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला सिलेक्शन झालेलं, पण मेडिकलमध्ये म्हणजे डिसेबिलिटी क्रायटेरिया मीट करू न शकल्यामुळे मला डिस्क्वालिफाय केलं गेलं. नंतर मी आता यावर्षी 2023ला जुलैमध्ये तालुका कृषी अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे. सायकल चालवणे ही माझी हॉबी आहे आणि मला वाचनाची पण आवड आहे सर. काय वाचलं रिसेंटली? सर द अल्केमिस्ट वाचला बाय पॉल कोएल्हो. वाचलं का ते? हो सर. काय म्हणत सर एका म्हणजे हर्डरची कहाणी आहे ती, म्हणजे गुराखी की तर काय खजिना सापडतो शेवटी? म्हणजे खजिना म्हणजे त्याला पूर्ण प्रवासात बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. त्याचं सर्व हे म्हणजे कल्बिनेशन एक नॉलेज म्हणून ते कसं नाही तो ड्रीम्सला कसं फॉलो करत जातो त्याचं ते. ओके, मग शेवटी खजिना काय असतो? सर म्हणजे वाचतोय मी सध्या. वाचतोय? हां. आता ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालं ना कशामध्ये? तालुका कृषी अधिकारी. मग ते पोस्ट नाही कंटिन्यू करायची का? सर आता अजून जॉईनिंग आलेली नाही त्याची. नाही त्याची. हो सर. पण मग ती कंटिन्यू करायचं वाटत नाही का? नाही सर, करणार ते, पण मला आधीपासून म्हणजे इच्छा होती की म्हणजे याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यामध्ये करिअर करायची पर्टिक्युलरली आणि डायव्हर्स एरियामध्ये काम करायची, चॅलेंजेस घेण्याची इच्छा असल्यामुळे मला इकडं यायची इच्छा आहे. कृषी क्षेत्रात जेवढे चॅलेंजेस आहेत ना कृषीमध्ये तेवढे बाकी कशातच नाही आहेत. हां सर, ते तर आहे. तर जेवढ्या चॅलेंजेस आहेत, डायव्हर्सिटी आहे, भरपूर आहे करण्यात. हां सर, पण म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार जर केला तर म्हणजे बरेच डिपार्टमेंट एकाच वेळी हाताळण्याची ही असते, म्हणजे व्हेरियस वर्क आहे. तुमचा पहिला प्रेफरन्स कुठला आहे? पोस्ट प्रेफरन्स सर पहिला डेप्युटी कलेक्टर आहे, दुसरा चीफ ऑफिसर, तिसरा तहसीलदार, चौथा एज्युकेशन ऑफिसर आणि पाचवा डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी. महसूल प्रशासन महत्वाचं आहे की विकास प्रशासन? सर दोघं जे म्हणजे प्रशासनाचे भाग असल्यामुळे समजा एकच ठरवायचं आहे. सर मला असं वाटतं की विकास प्रशासन खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा पहिला प्रेफरन्सच मुळात तिसरा पण महसूलच आहे असं का? विकास महत्वाचा आहे ना? हो सर. महसूलाचे प्रेफरन्स काय? सर महसूल मला म्हणजे त्याबद्दल आधी म्हणजे प्रेफरन्स द्यायचा आधी जास्त काही हे नव्हतं त्यावेळेस, त्यामुळे मी तसं दिलं. अच्छा, आता बदललं तुम्ही? नाही सर, म्हणजे बदलला नाही, पण म्हणजे मला त्याबद्दल जास्त नॉलेज नाही सर. अच्छा, अशी हेडलाईन काय होती? सर मला हेडलाईन विचारते सर. हो. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळी पाऊस हा इरेग्युलर थिंग आहे की रेग्युलर थिंग आहे? इरेग्युलर आहे सर, म्हणजे नॉर्मल नसतो जनरली. येतच नाही मिस्टर वर्षात अवकाळी पाऊस कधी आलाच नाही आहे. नाही सर, येतो, पण असं म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे आता एकंदरीत नुकसान होतं शेतकऱ्यांचं ना. म्हणजे अवकाळी म्हणजे त्याची गरज नसताना तसं पाऊस पडतोय. गरज नसताना त्याच्यामुळे उलट पिकांचं ताण कमी होतो, त्याच्यामुळे पाणी म्हणजे आर्द्रता वाढते. ऊस गव्हाला तर एवढा फायदा होतो, गहू तर अवकाळीमुळेच वाढतो. हो सर. तुलाच काय म्हणतं की ते नुकसान होतं? सर बऱ्याच वेळेस अवकाळी पाऊस तेव्हा येतो जेव्हा एकदम पीक काढणीला आलेलं असतं, त्यामुळे ते नुकसान होतं, म्हणून त्याला अवकाळी म्हटलं जातं. की अवकाळी म्हणजे पावसाळा सोडून येणार तर अवकाळीच, म्हणून त्याला अवकाळी म्हणतात की जो पिकाच्या कापणीच्या वेळी तर म्हणून अवकाळी असं आहे. इतर वेळी आला त्याला काय म्हणतात? कापणी सोडून इतर वेळी आला त्याला काय म्हणतात? नॉर्मल मान्सून असतो सर. नाही, समजा जानेवारी त्याला काय म्हणतात? त्या कापणी नाही समजा. तुमचे प्रशासकीय आदर्श कोण आहेत? डॉक्टर श्रीकर परदेशी सर. का?
त्यांचं जे काम करण्याची पद्धती ती मला खूप आवडते. पर्टिक्युलरली म्हणजे कोणत्याही गोष्टीचं म्हणजे असं श्रेयवादाचं किंवा या म्हणजे कायम अशा न्यूजमध्ये वगैरे नसतात, पण आपलं काम एकदम पडद्यामागून करत राहतात इम्पार्शली. ते तर प्रशासनाचं हेच आहे, हो सर. तत्वच आहे. हो सर. मग त्यात काय मोठं आहे, तेच अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे काय आहे का त्यांचं काही वैशिष्ट्य? सर म्हणजे एवढंच सांगू सर. चोपडा नाव कसं काय पडलं? सर तिथं चोपडाई नावाचं मंदिर आहे. चोपडाई? हां, चोपडाई. ते चोपडाई नावाच्या देवाचं नावावरून ते चोपडा असं अपभ्रंश होतो नाव. असं का नाव आहे चोपडा? चोपडाई असं का नाव आहे? आणि असं आडनाव पण खूप कॉमन आहे चोपडा. जनरली सर ते चोपडा असतं. चोपडा म्हणजे खूप रेअरली सापडतं. चोपडा मोठ्या प्रमाणात सापडतं. चोपडा जास्त सापडतं का? सर मला काही कल्पना आहे सर त्याबद्दल. अच्छा, गांधी तीर्थला भेट दिली का? नाही सर, मी दिलेली नाही. बहिणाबाईंनी कुठल्या भाषेत लिहिलं कविता? सर ते प्रॉपरली म्हणजे ते लेवा बोली भाषा आहे. ऐराणीचंच एक म्हणजे फॉर्म आहे, त्या भाषेत लिहिलं त्यांनी कविता. काय फरक असतो ऐराणी आणि देवाबोलीत? सर जास्त काही फरक नाही आहे. एक म्हणजे लोकल घरची डायलेक्ट लँग्वेज आहे ती ऐराणीची. ब्रांच सब ब्रांच एकंदरीत म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे घरच्या सेटिंगमध्ये बोलली जाते ती भाषा. असं जनरली बाहेर ऐराणी बोलली जाते गावात वगैरे, पण घरात संभाषण करताना बऱ्याच वेळेस लेवा बोली वगैरे बोलली जाते. ओके. महाराष्ट्रापुढील 3 प्रमुख समस्या कुठल्या आहेत? सर एक तर म्हणजे युवकांचं जे बेरोजगारीपणा आहे. दुसरी गोष्ट जे इंडस्ट्रियलायझेशनचा जो ग्रोथ रेट आहे तो कमी झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की जे शेतीच्या समस्या आहेत, पर्टिक्युलरली शेतकरी आत्महत्या. पहिलं बघू आपण बेरोजगारी, त्याचे काय उपाय? सर बेरोजगारीवर सर जे आपले यूथ आहेत त्यांना आपण जे शिक्षण देतोय त्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. त्या म्हणजे शिक्षणात बदल करताना वोकेशनल एज्युकेशन किंवा अपस्किलिंग करणं जरुरी आहे. जे जुने म्हणजे ग्रॅज्युएट व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा अपस्किलिंग करणं जरुरी आहे. ते जर केलं तर जे हे इंडस्ट्रीज आहेत तिथं ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील. पण इंडस्ट्रीज तर वाढत नाही, दुसरं समस्या ती आहे. मग ते केलं अपस्किलिंग आणि जॉबच मिळाले नाहीत तर? सर ती पण एक समस्या आहे सर. त्यासाठी पण काम करणं जरुरी आहे सर. काय करावं? सर म्हणजे आपण जे FDI वगैरे हे करू शकतो, जास्त प्रमाणात मागू शकतो. नंतर ते पट्टे कसं मागायचं? सर म्हणजे आकर्षित करू शकतो. असं काय करत आहे? इज ऑफ डुईंग बिझनेस प्रमोट करणं जरुरी आहे की जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांचं हे झालं पाहिजे. बिझनेस मांडताना त्यांना जमिनी भेटल्या पाहिजे. नंतर इलेक्ट्रिसिटीसारख्या सोयीसुविधा दिल्या पाहिजे. इतर गोष्टी ज्या अवेलेबल आहेत. प्लग अँड प्ले मॉडेल असतं माहिती आहे, ऐकलं का? नाही सर, ऐकलं का? म्हणजे ऐकलं आहे मी, पण मला आता क्लिअरली आठवत नाही. अच्छा. आणि तिसरं जे शेतकरी आत्महत्या काय करतात? तर शेतकरी आत्महत्यावर आपण म्हणजे उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना जो आपण सध्या किसान सन्मान निधीमध्ये जे पैसा देतोय ते वाढवून दिलं पाहिजे इन्कम सपोर्ट म्हणून. दुसरी गोष्ट जे कृषी इनपुट्स आहेत, ॲग्रिकल्चर इनपुट्स, ते इनपुट्स म्हणजे स्वस्त भावामध्ये अवेलेबल करून दिले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट त्यात जे म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इरिगेशनपासून तर मार्केटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या पाहिजे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी. तर ते आपण हे करू शकतो. नंतर कृषी पतपुरवठा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नाही सध्या पुरवठा नाही आहे म्हणजे सर म्हणजे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट खूप म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. अच्छा. तुम्ही जर अधिकारी झालात तर तुमच्या कामामध्ये कुठले कार्यक्रम असतील? सर माफ करा सर, मला ऐकू
तुम्ही जर अधिकारी झालात हां सर. तर काम करताना तुमचे अग्रक्रम कुठले असतील? सर सर्वात प्रथम गोष्ट जी असेल ती शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्यामध्ये सॉल्व झाल्या पाहिजे. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या मुलांना पर्टिक्युलरली शिक्षण जे आहे ते भेटलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. म्हणजे बरेच लोक शिक्षणातून ड्रॉपआउट होतात. सरकार संपूर्ण शाळा बंद करत आहे, त्यात तुमचं काय मत आहे? सर शाळा बंद करून म्हणजे शाळा बंद न करता ते म्हणजे सरकार निर्णय घेतला ऑलरेडी 900 शाळा बंद करते सरकार. असं हो सर. का बंद करते? सरकारचं काय म्हणणं आहे? सरकारला असं वाटतं की त्याच्यावर जास्तीचा खर्च होतोय आणि खर्च झाल्यामुळे म्हणजे वाया जात आहे असं त्यांचं मत आहे. पण बरोबर का आर्ग्युमेंट आहे? मला असं वाटतं सर ह्या ज्या आपल्या एज्युकेशन सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या एक सोशल वेलफेअरच्या गोष्टी आहेत. तर त्यात थोडाफार तोटा झाला तरी मला वाटतं की तोट्यात तर आहेच, कशात घे तोट्यात तर असंही आहेच. गव्हर्नमेंटने कंटिन्यू ठेवलं पाहिजे. कारण कसं आहे मुलांना दूर जाता येत नाही. म्हणजे आता जे लहान मुलं असतील ते दूरची शाळा असेल तर तिथं जाऊ शकत म्हणजे जाणार नाही सहसा. नंतर बाकीच्या सुरक्षिततेचे इश्यू असतात त्यांचे जाण्या येण्यामध्ये किंवा मग खर्च वाढतो एकंदरीत शेतकऱ्यांचा म्हणजे त्यांचा पर्टिक्युलरली. एखादं पॅरेंट म्हणाले की मी शाळेत टाकणारच नाही मुलांना, असं काय करता येईल? सर त्यांना म्हणजे शिक्षणाचं महत्त्व कळून देणं जरुरी आहे. जे म्हणजे त्यांच्या सांगितलं नाही का? त्यांच्या समाजातले काही जे म्हणजे असे लोक आहेत, नाही म्हणून नाही प्रॉब्लेम, काय करतात? सर आपण म्हणजे जेवढं पॉसिबल तेवढं प्रयत्न करू. झालं नाही नाही पडत आता काय पळवून नाही मुलांना. म्हणजे मत परिवर्तन करणं जरुरी आहे. त्यांना पटवून लावणं. महिला काय करतात ना की घरी दूध आणतात आणि तापवतात प्रत्येक वेळी. खूप जास्त एनर्जी जाते, खूप जास्त सरपण लागतं, गॅस जातो. असं काय करता येईल का की ते दूध बरेच काळ टिकेल न तापवता? आणलेलं दूध हो सर. तापाची गरज नको पडायला. सर तापवावं लागतं. का तापावं लागतं? नाही म्हणजे नॉर्मल प्रोसेस झाली ती पाश्चरायझेशन असते. पण आपण म्हणजे फ्रीजमध्ये पण डीप फ्रीज पण ठेवू शकतो. तसं नाही करत आपण सगळं. असं काय करतो सगळ्या घरी गेलं की ताप वाढ पुरा पहिल्यांदा त्याच्यामध्ये एंगेज व्हावं लागतं प्रत्येक वेळी. सर त्याच्यामुळे असं हे असेल की तापून ठेवल्यामुळे ते जे एकदम मायक्रोब्स असतात ते हे होतात, मरतात आणि त्याच्यानंतर मग त्याला ते नॉर्मल फ्रीजिंग करू शकतात. हे त्याच्यामध्ये बरोबर ना. प्रश्न हा आहे त्यातनं तरी सुटका नाही करता येणार. सर मला त्याबद्दल असं काही नाही. अच्छा.